अहो ज्या बेबी मावशींनी त्यांची अख्खी जिंदगी तुमच्या नावावर केली आहे, तुम्ही त्यांच्या डोळ्यात तरी पाहिलत का एकदा? हे सगळं घडत असताना एकदा तरी, फक्त एकदा तुम्ही आई साहेबांकडे पाहिलं? मला वाटायचं माझा नवरा लई फायटर आहे, पण तुम्ही तर एकदमच पळपुटे निघाला तो. आणि अशा नवऱ्यासोबत मला कुठं बी जायचं नाहीये. संजू, काय झालं ग? रणजित कुठे आहेत? खोलीत आहेत. पुढे मागे यायचं नाही. रणजितच्या खोलीचा रस्ता माहिती आहे आम्हाला. रणजित, रणजित, दार उघडा. रणजित, दार उघडा, आम्ही आहोत. आई साहेब, काय झालं? काय म्हणले? काय हा केलं तुम्ही मनासारखं? झालं तुमचं समाधान? जी, उगाच भाबडीपणाचा आवा आणू नका तुम्ही. जे घर तुम्ही तोडलं ते सोडून निघालायत ना? केलीत का निघायची तयारी? तुमच्या दोघांच्या राजा राणीच्या संसारात आमची होणारी कटकट संपवलीत तुम्ही. काय काय मुक्यासारखे उभे आहात? जा, जे ठरवलंय ते करणं मस्त आहे. अक्का, अक्का, अगं काय बोलतेस तू संजूला? बेबी, तुम्ही एक जी यांच्या प्रेमाची पट्टी बांधली ना डोळ्यावर, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. ढाले पाटलांच्या घरात आजपर्यंत जे घडलं नव्हतं आणि आम्ही कधी होऊ दिलं नसतं ते घडलंय. आमचं घर नावाचं जहाज फुटलंय. या सगळ्याला कारणीभूत या आहेत संजीवनी पंजाबराव बांदल. अक्का, बेबी, या आधी रणजित आणि दादासाहेबांमध्ये कधीही वाद झाले नाही असं झालं नाही. या आधी पण बराच वेळा मतभेद झाली, भांडणं झाली, पण रणजित हे घर सोडून जायला कधी निघाले नाहीत, कधी नाही. आज आज आमच्यासाठी कवाडा बंद करून बसले. आम्ही काय केलंय? हा, काय केलंय आम्ही? पण आज ही वेळ कशी आली, कुणामुळे आली, हे न समजण्या इतक्या मूर्ख तुम्ही असाल, आम्ही नाही. अक्का, तू तुझ्या तोंडानं बोलतेस, तुझ्या डोक्याने नाही. काय बोलताय तुम्ही? कारण ना तुझं डोकं तू आंदण दिलेस तुझ्या मोठ्या सुनेला. एक शब्द बोलू नका. काय तोंडाला येईल ते बडबडताय? त्यांनी असं म्हटलेलं ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नाही, पण काही गोष्टी न ऐकता सुद्धा कळतात तुम्हाला. बस, तुम्ही किती काही म्हणालात तरी हे ढाले पाटलांचं घर फोडणारे याच आहेत. हे सत्य कधीही बदलणार नाही. बस रणजित,
पाया वगैरे पडायची नाटकं करू नका आता तुम्ही. आता काही वेडं वाकडं सहन करण्याचं त्राण नाहीये आमच्यात. तसं काही होणार नाही आहे साहेब. मी हे घर सोडून नाही जाते आणि इथून पुढे घरात असे वादही होणार नाही. पण इथून पुढे माझा मार्ग वेगळा असेल. आणि आज मी स्वतःहून सांगतोय की ढाले पाटलांची संपत्ती, जमीन जुमला यांच्याशी माझा असलेला औपचारिक नावापुरता असलेला संबंध सुद्धा संपला. आणि ढाले पाटील हे आडनाव सोडलं आणि या घरातील 3 व्यक्ती सोडल्या तर या घराच्या संपत्तीशी आणि राजकारणाशी माझा काही संबंध नाहीये. रणजित, तुम्ही काय बोलताय आमच्या काही लक्षात येत नाहीये. तुमचे विचारच आम्हाला कळेनासे झालेत. तुम्ही घर सोडून जात नाही आहात याचा आनंद वाटला. आई साहेब, रणजित, हे सांगून मलाही आनंद. एनिवेज, आंबाबाई पावलीच म्हणायची. तिने यांना चांगलीच बुद्धी दिली. आता फक्त आजचं संकट उद्यावर नको जायला. यांच्या डोक्यात ना सगळा राग निघून गेला पाहिजे बघा. जाईल ग, काळजी करू नकोस. अगं तो नाही जायचं म्हणतोय, नशीब आहे ना. काळजी नको करू, मी आले त्याच्याशी बोलू. अहो एकदम शांत. हा, अहो कुठला भांडण नाही, तंटा नाही, वाद नाही, विवाद नाही. हा बरोबर. अहो ते कोर्ट केस म्हणजे पेल्यामधलं वादळ होतो, आलं गेलं आणि संपलं पण. अहो तुमचा विश्वास बसणार नाही. आता पण मी ढाले पाटलांच्या पॅलेस मधूनच बोलतोय. अहो आमचे संबंध आता एकदम हे झाले. हा, 1 मिनिट. नाव काय रे तुझं? केशव. हा, केशव. वहिनी साहेब आहेत का? होय आहेत की. हा, आणि रणजितराव? होय आहेत. मी सांगतो त्यांना तुम्ही आलात म्हणून. हा, चालेल चालेल. हा, केशव, जी सुट्टे पैसे आहेत का तुझ्याकडे? जी आहेत की 400-500 रुपये. आहे ना? हा, बाहेर गाडी उभी, 180 रुपये बिल झाले. ते दे, त्या तोंडावर फेकून मार आणि 20 रुपये टिप म्हणून दे. जा 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 पटकन. हॅलो, ऐकलं का? हा, अहो तिथंच आहे मी, पॅलेस मध्ये. ऐका, तुमचा विश्वास बसना झाला. नाही नाही नाही, तुम्ही डाऊट घेतला ना, पुढच्या 3 सेकंदात, पुढच्या 3ऱ्या सेकंदाला आम्ही आमच्या जागी आपण तुमचं बोलणं करून देतो. व्हिडिओ कॉलच लावतो. हा, नाही नाही, तुम्ही डाऊट खाल्ला म्हणल्यावरती काय. हा, करतो. आता ठेवतोय. काय करताय माझं कोकरू? डॅडी,